कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। यंदा मान्सून लांबल्यानं जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणीसाठ्यानं तळ गाठला होता। त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं 11 जूनपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केलाय। पण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून चांगला पाऊस झालाय। राधानगरी धरणात तर 90% अधिक पाणीसाठा झालाय। शिवाय काळंबावाडी धरण 50% भरले। अशा परिस्थितीत दुथडी भरून वाहणारी पंचगंगा नदी उशाला असताना शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची गरज नाही। महापालिकेनं ताबडतोब दररोज पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी केली आहे। शिवाजी विद्यापीठ परिसरात मोर्चा, धरणे आंदोलन, सभा किंवा निषेध रॅली काढायची असेल तर विद्यापीठ प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल असं परिपत्रक काढण्यात आलंय। या विरोधात आज ठाकरे गट शिवसेनेसह अन्य काही विद्यार्थी संघटनांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करत त्या परिपत्रकाची होळी केली। राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अन्यायाविरोधात दाद मागण्याचा मूलभूत हक्क दिलाय। मात्र अशा परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या संविधानिक आणि लोकशाही हक्काला बाधा पोहोचत आहे। त्यामुळे हे परिपत्रक तातडीनं मागं घ्यावं अशी मागणी करण्यात आली। आंदोलनात श्वेता परुळेकर, विजय देवणे, जिल्हाध्यक्ष विराज पाटील, विशाल देवकुळे, रमेश पुरेकर, कॉम्रेड दिलदार मुजावर, चंद्रकांत भोसले, अनिकेत घोटणे, अभिषेक मिठारी, किरण भिलुगडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। कारगिल विजय दिनानिमित्त कोल्हापुरातील सैनिक वीरेंद्र भीमराव हारुगले यांना मुंबईतील सैनिक फेडरेशनच्या वतीनं सैनिक रत्न हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं। देशसेवा, राष्ट्रनिष्ठा आणि सैनिक बांधवांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला। त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। श्री नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवानिमित्त श्री नामदेव समाज सेवा मंडळ आणि संत नामदेव युवक संघटना यांच्या वतीनं दरवर्षी आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं। यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उपमहापौर अनिल डाळ्या, एकनाथ सदावर्ते, राजेंद्र पोरे, राजन उरुणकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनानं झाला। इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या 6 गटात चित्रकला स्पर्धा झाली। यावेळी युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर, प्राध्यापक अनिल अवसरे, योगेश पाटुकले यांच्यासह समाज सेवा मंडळ, युवक संघटना, महिला मंडळ यांचे पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते। पूर्व परवानगी न घेता खासगी कार्यक्रमासाठी शाळेच्या परिसराचा वापर झाल्यामुळे इचलकरंजी महापालिकेच्या शाळा क्रमांक 46चे मुख्याध्यापक निसार अहमद कनवाडे यांना निलंबित करण्यात आलं। शासकीय मालमत्तेचं संरक्षण करताना निष्काळजीपणा केला आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनानं मुख्याध्यापकांना निलंबित केले। तसंच या प्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे स्वतंत्र आदेश देण्यात आले आहेत। बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर तसंच अस्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकानं धडक कारवाई सुरू केली आहे। गेल्या 10 दिवसात विविध प्रकारे नियमभंग करणाऱ्यांकडून 1,65,000चा दंड वसूल करण्यात आलाय। त्यामध्ये प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 92,500 रुपये, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून 47,000 आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांकडून 24,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथल्या प्रस्तावित MIDCला विरोध करण्यासाठी माजी सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। काही वीरमाता, वीरपत्नी आणि शेतकरी महिलांनी आज उपोषण स्थळी येऊन माजी सैनिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यामध्ये सैनिक टाकळीच्या माजी सरपंच हर्षदा पाटील, निवेदिता वासमकर, ज्योती पाटील, आनंदी कदम, मंगल घेवडे यांचा समावेश होता। तसंच मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, सरदार पाटील, किसान सभेचे अमोल नाईक, माकपचे विवेकानंद गोडसे, ग्राहक संघटनेचे शिवगोंडा पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनिल घाटगे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला। सैनिक टाकळीमधील प्रस्तावित MIDC रद्द केली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्या माजी सैनिकांनी दिलाय।
हातकणंगले तालुक्यातील मजले येथील शेतकरी नेमगोंडा जिनगोंडा पाटील यांच्यावर आज दुपारी बिबट्या सदृश्य प्राण्यानं हल्ला चढवला. काल रात्री याच बिबट्यानं एका कुत्र्यावरही हल्ला केला होता. नेमगोंडा पाटील आपल्या शेतामध्ये गवत कापत होते. त्यावेळी बिबट्या सदृश्य प्राण्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला केल्यानंतर पाटील यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या सदृश्य प्राणी उसाच्या शेतात पळून गेला. या घटनेनंतर मजलेसह पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.